करून दिलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरणामध्ये केंद्र शासनाचं खेती बचाव अभियान असेल आणि आपण जे नैसर्गिक शेती अभियान आहे हे दोन्ही अभियान एकमेकाला पूरक आहे. आज मी या कृषी विज्ञान केंद्राचा सरांजवळ हट्ट धरला की सर हे आमच्या उशाशी असलेलं केंद्र आहे. जाधव सर हे आपल्या हिंगणगावचेच आहेत. आज ॲग्रिकल्चर कॉलेजला प्राचार्य आहेत. इथला शेतकरी आता पाण्याची कमी तशी राहिली नाही. जमिनीसुद्धा तशा मुबलक प्रमाणात आहेत. एकंदर मी जर पाहिलं तर मी बॉर्न अँड बॉटम मुंबईचा आहे. माझे वडील पैलवान होते, मुंबई पोलीसमध्ये भरती झाले. कारण या ठिकाणी गावी पाणीच नव्हतं. ताकारी प्रकल्प किंवा टेंबू योजना यायच्या अगोदर परिस्थिती आपल्याला माहिती आहे किती भयानक होती. स्थलांतर जास्त व्हायचं. मुंबईला लोक जायचे कारण की इथं खायला मिळायचं नाही. उन्हाळ्यात तर दानात दान असायची. मग फार मोठा सांगली साताराचा पट्टा हा शहरात सेट झाला, विकसित झाला. पण जेव्हा या भागात पाणी आलं सर, खऱ्या अर्थानं एक शेतीची चळवळ इथल्या लोकांनी खरंच हातात घेतली. म्हणजे मला कौतुक अशा अर्थानं वाटतं की गुजराती बघा, मारवाडी बघा किंवा UP बिहारवाले बघा, एकदा महाराष्ट्रात सिटीमध्ये आले तर माघारी जात शक्यतो नाहीत. पण आपला सर या माझं वैशिष्ट्य बरं का यातल्या गावांचं की माझे वडील असतील किंवा त्यांच्याबरोबर असणारे सर्व काम करणारे कर्मचारी असतील, पोलीस बांधव असतील, त्यांचं एक असायचं की रिटायरमेंटनंतर गावी गेलं पाहिजे. बरं, आज ते रिटायरमेंटनंतर गावी आलेत आणि सगळे उत्कृष्ट शेती करतायत. मला वाटतं शेतीची नाळ ही आपल्याशी बेसिकली जुळली गेलेली आहे. मग तो कुठेतरी सर्व्हिसला असू देल किंवा जाधव सर असू द्या, कुठला कॉलेजचा प्रोफेसरचं लेक्चर असू दे, शेतात चक्कर मारली कसं वाटतं सर? एकदम छान वाटतं. पण ही शेती जी आहे ही पिढ्यानपिढ्या वाचली पाहिजे, त्याची सुपीकता राहिली पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. उत्पन्न जास्त घ्यायच्या ओघात आपण जो अनलिमिटेड फर्टिलायझरचा मारा करतोय, खतांचा मारा करतोय, ज्याने तात्पुरतं उत्पन्न तरी येतं आहे, पण त्या जमिनीच्या पोतचा विचार करतोय का? जमिनीची ती सुपीकता असते, एक लेअर असते, त्याचा विचार करणं आपण सगळ्यांनी सोडलं आहे का? यासाठी अशा कार्यशाळेची नितांत आवश्यकता आहे. जास्त उत्पन्न पाहिजे, जास्त खत टाका, हे काय डोक्यात एक मेकॅनिझम गेलं आहे. पण आपण आता बघतोय पोत्यानं खत टाकली तरी आज घाटाखालचं ऊसाचं उत्पादन किती टनेजवरती खाली आलं, 20 टन पण एकरी निघत नाही. म्हणजे जास्त खत टाकलं की जास्त उत्पन्न, ही जो गैरसमज आहे आपला, तो खोडून काढण्यासाठी अशा कार्यशाळेची गरज आहे. युरिया जरा महाग झाला, शेतकरी अडचण येतो, मान्य करतो. खतांचे दर वाढले की शेतकरी अडचण येतो, कारण की MSP अजून त्या प्रमाणात मिळत नाही. जर जीवामृतसारखे प्रयोग किंवा ह्या कृषी विज्ञान केंद्रामधून असे काही प्रयोग जर आपल्या शेतकरी बांधवांना सांगितले, दिले गेले, तर मला वाटतं की 0% रासायनिक खतांचा वापर करूनही उत्कृष्ट शेती करता येऊ शकते. ह्याचं रोल मॉडेल आपण सगळ्यांनी या ठिकाणी उभं केलं पाहिजे. आज ही पहिली कार्यशाळा म्हणजे माझ्या मनात धाकधूक होती, कसं होईल, काय होईल, एवढं लांब काही रेंज पण येत नाही सर, नेटवर्क पण नाही. पण हे नेटवर्क जरी नसेल तरी मातीचं नेटवर्क आज आम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलं आहे खऱ्या अर्थाने. आणि माती टिकली पाहिजे, माती जगली पाहिजे, तर शेतकरी जगेल, विश्व जगेल. जर माती जर खराब झाली तर या ब्रह्मांडात कोणी जगू शकत नाही. आज सरांनी सांगितलं कॅन्सर ट्रेन, शिरोळचं पण साहेब उदाहरण ताजं आहे. कशाला पाहिजे जायला, लांब जायला? शिरोळच्या पाण्यामध्ये आज पण बघतो ना, म्हणजे लहानपणी आम्ही पण विहिरीतलं पाणी प्यायचो सर, आता पिऊ शकत नाही आपण. त्याला एक वास येतोय, स्मेल येतोय. मग आपलीच विहीर, आपली जमीन आपण बाह्य खताने ते विकत घेतो, आणि म्हणजे मरण विकत घ्यायचं आणि मरायचं. त्यापेक्षा जी आपली परंपरा आहे, भारताची उज्ज्वल परंपरा आहे. भारत हा देश हा कृषी संपन्न होता, सोने की चिडिया होता, कारण का इथलं तत्वज्ञान महान आहे. म्हणजे सर एवढं महान तत्वज्ञान आहे की
अगदी म्हणजे गाईचं महत्त्व, शेणाचं महत्त्व, गोमूत्राचं महत्त्व, त्याच्या आधारे आपण जीवामृत करू शकतो. गांडूळ खताचा विषय आहे. ते खत जर टाकलं तर जमिनीची सुपीकता अतिशय चांगल्या पद्धतीने होते. पहिलं काय होतं सर, मी ऐकलं होतं की ऊस जवळजवळ लावला मोठा ऊस येतो, चांगला ऊस येतो, आपलं क्षेत्र वाचतो. पण आता सरीमध्ये पण अंतर ठेवलं, ऊस खूप जास्त येतं. अण्णासाहेब आमच्या त्याबद्दल बोलतील सुद्धा. अण्णासाहेबांनी किसान संघाचं वर्षानुवर्ष काम केलं. मी स्वतः अण्णासाहेबांकडे जाऊन आलो आहे. उत्कृष्ट डाळिंब पिकवतात, सेंद्रिय डाळिंब पिकवतात आणि एखाद्याला देताना म्हणतात की माझं हे सेंद्रिय आहे, माझं हे नैसर्गिक आहे. अशी क्षमता शेतकऱ्यांची तयार झाली पाहिजे. पहिलं काय व्हायचं की रेट जास्त असल्यावर ग्राहक घेत नाही, अशी एक ओरड होती साधारणपणे. पण सर तुम्हाला सांगतो, आज घाण्याचं तेल 320 असू 400 असू द्या, हार्ट अटॅकच्या भीतीने लोक खरेदी करतायत. ते 180 रुपये तेल नको म्हणतायत कारण ब्लॉकेज वाढत आहेत. मला वाटतं आपण सगळेजण बॅक टू द रूट्स, सरांना माहिती आहे एक संकल्पना आहे बॅक टू द रूट्स, आपल्या मुळाकडे चला. मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या बॅक टू द रूट्सकडे गेलं पाहिजे, जे रूट्स आपले वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपण करत होतो. मला वाटतं ही जी कार्यशाळा आहे ही बॅक टू द रूट्स, चला आपल्या मुळाकडे, चला आपल्या पूर्वजांकडे, तो ऐतिहासिक वारसा आणि ते सगळं प्रगत तंत्रज्ञान ज्याने काहीच अपाय नव्हता, जी खतं टाकली, जे आपण जनरेट करतो, शेतामध्ये जनरेट करायचो, पाला पाचोळ्याच्या आधारे जनरेट करायचो, त्याकडे आपण सगळ्यांनी परत गेलं पाहिजे. त्यासाठी हा नैसर्गिक कार्यशाळेचा अट्टास केला आहे. जेव्हा मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आणि मी स्वतः जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा असल्यामुळे आम्हाला सांगितलं की तुम्ही गावोगावी जाऊन कार्यशाळा घ्या, निदान कृषी विज्ञान केंद्र तिकडे तरी घ्या. आज ज्या प्रकारे कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केली, तशीच 2 जुलैला कांचनपूरच्या इथलं कृषी विज्ञान केंद्र, तिथेही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे. हा सगळा अट्टास कशासाठी आहे? शासन आणि आपल्यामधली दुरी ही कमी करण्याची किंवा शून्य करण्यासाठी आहे. सरकारची पण इच्छा असते शेतकऱ्यांना मिळावं. इथले सर सगळे बसले, त्यांची पण इच्छा आहे की शेतकऱ्यांचं भलं व्हावं, शेतकऱ्याला वाटतं माझं भलं व्हावं. पण अडचण येते की दुरावे आहे, त्यामध्ये कनेक्शन मिळत नाही, बरोबर गॅप असतात. ते गॅप भरून काढण्याचं काम असल्या कार्यशाळा या ठिकाणी करू शकतात. मला वाटतं की आपण सगळ्यांनी या कार्यशाळेमध्ये जो भाग घेतला आहे, मी सगळ्यांचा आभार मानतो, कौतुक करतो. आपण यापुढेही इथे सक्रिय होऊ द्या. या ठिकाणी आम्ही सरांना विनंती करेन, मला माहिती आहे सरांची अडचण, स्टाफ पण नाही आहे, सर आपल्यासाठी शिरवळवरून आलेत, पण आम्ही सर तुम्हाला पण विनंती करतो, आम्ही सरकारला विनंती करू, लवकरात लवकर हे कृषी विज्ञान केंद्र चालू करावं. इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना 100% त्याचा फायदा व्हावा. इथला स्टाफ तुम्ही भरा, आम्ही सांगू सरकारला. आणि खरोखरच काही गरज असेल, इथले शेतकरी व्हॉलेंटिअर म्हणून तुमच्याकडे येतील सर. तुम्ही आम्हाला फक्त सांगा, चांगलं काम करायला कोणाची परवानगी लागत नाही सर. तुम्ही असाल, हे शेतकरी असाल, आपण मिळून नक्कीच या भागाच्या मातीची गुणवत्ता वाढवू. माती परीक्षणाचा विषय वर्षानुवर्ष लावून धरतोय. फार कमी शेतकरी असतात आपल्या मातीचं परीक्षण करतात आणि आपण करतच नाही. अरे त्या मातीमध्ये किती घटक आहेत, किती टाकले पाहिजेत हे आपल्याला माहीतच नाही. बस शेजाऱ्याने युरिया टाकला की तू पण युरिया टाक, शेजाऱ्याने हे टाकलं की हे बा तुझं कसं चाललंय, अच्छा तू टाकलं का, मी पण ते उद्यापासून टाकतो, कुठल्या दुकानात आणलं त्या दुकानात जाऊन बाटली घेऊन यायची, सर टाकून द्यायची. तुझ्या क्षेत्राची, तुझ्या शेताची मोडस ऑपरेंडी किंवा गुणवत्ता, कस, पत वेगळी असू शकते. पण त्यामुळे नुकसान काय होतं, त्याचा 80 टन येतं, माझा 50 टन कसा येतो मग कळत नाही. त्यामुळे मला वाटतं की सायंटिफिकदृष्ट्या आपण ह्याकडे वळलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण आपला विविध सण येतात, उत्सव येतात, जसं आपण पण आता आपल्या घरामध्ये जे हे येतात, देवीची अर्चा करताना आता आपण ते हे उगवतो ना, दाणे टाकतो आणि आपण देवीसमोर कोंब उगवतो, ती पूजा करतो. म्हणून मी लहानपणी आता आई करते, हे करते, सगळं करते, घरात पण आपण करतो. मी जेव्हा ते शोध घेतला आणि यूट्यूबला पण मी हे जेव्हा ऐकलं की ते खऱ्या अर्थानं माती परीक्षण होतं, की तुमच्या शेतातली माती आणायची, ती घरात ठेवायची, त्यामध्ये दाणे टाकायचे, याचा अर्थ ते कुठलं पीक त्यामध्ये जास्त येतं आहे आणि त्यानुसार तुम्ही पीक घ्यायचं. म्हणजे आपण ॲडव्हान्स होतो तर ॲडव्हान्स होतो, पण आपण आपलं नॉलेज विस्मृतीच गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं जसं रामाला
त्या जांबुवंताची किंवा हनुमानाला जांबुवंतांची गरज होती. आपण सगळे शक्तिशाली आहोत, पाणी भरपूर आहे, पैसेही व्यवस्थित आहेत, पण आपल्याला खऱ्या अर्थानं त्या जांबुवंतांची आवश्यकता आहे की जे सांगतील बॅक टू द रूट्स, आपल्या मुळाकडे चला. आणि मला वाटतं सर जांबुवंतून आपण सगळ्यांनी हे काम करावं. आमचे शेतकरी नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतील. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद.